नमस्कार. मी तुषार बाळासाहेब भामरे, राहणार पर्वती दर्शन, पुणे 9, कार्याध्यक्ष महाराजा प्रतिष्ठान, मानमोडे मसोबा मित्रमंडळ. गेली 2 महिने आपण पाहतोय, कोरोनासारख्या या भयंकर आजाराने संपूर्ण जगभरात थैमान घातले आणि या आजारावरती अनेक प्रकारच्या उपाययोजना युद्ध पातळीवर सध्या चालू आहेत. विविध ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून उपचार म्हणा किंवा काय असेल ह्या आजाराच्या निगडीत सगळं काय चालू आहे. पण एक उदाहरणार्थ मी तुम्हाला माझ्या इथलं मी सांगू इच्छितो पर्वती दर्शन भागातलं, की या भागामध्ये खूप काय असे रुग्ण आहेत, की कोणाच्या संपर्कात आलेले रुग्ण आहेत, कोणाच्या कोणाला लक्षणं दिसून येणारे रुग्ण आहेत. अशा प्रकारची जी रुग्ण आहेत ते आपल्या इथं सारसबागला सनस ग्राउंड इथं त्यांच्या चाचणीसाठी त्यांना घेऊन जात आहे प्रशासनाच्या माध्यमातून. आणि तिथे गेल्यानंतर एकंदरीत असं दिसतं की सकाळी जे नागरिक नेलेले आहेत, कुटुंबाचे कुटुंब इथनं सगळेजण तपासणीसाठी घेऊन जातात. पण सकाळी नेलेली लोक ही नुसती पर्वती दर्शन भागातली नसेल, ही अनेक विविध ठिकाणावरून थोडे थोडे आणलेले हे सगळे रुग्ण आहेत. दिवसभर ह्यांना तिथं ठेवलं जातं. दिवसभरात त्यांच्या चाचण्या, ह्यांचे कोविड-19चे स्वॅब्स घेतले जातात. स्वॅब घेतल्यानंतर ह्या तपासणीचा रिझल्ट 24 तासानंतर येतो. 24 तासानंतर ते निकाल येईपर्यंत हे सर्व लोक हे एकाच ठिकाणी एकमेकांच्या संपर्कात तिथं ठेवले जातात. ह्यांच्यासाठी तिथं कुठल्याही प्रकारचं वेगळं रूम किंवा वेगळं असं काही नियोजन केलेलं नाहीये. 24 तास निकाल येईस्तोपर्यंत हे लोक एकत्र असल्यामुळं ह्या आजाराची तिथल्या तिथं लागण होण्याची शक्यता 100% जास्त आहे. 24 तासानंतर मग त्यांना सांगितलं जातं की संबंधित रुग्ण पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे. पण या 24 तासामध्ये तिथं होणारे जे सगळे धक्कादायक प्रकार आहेत ते म्हणजे आपल्या विचार करण्याच्या पलीकडे आहेत. म्हणजे एकंदरीत परिस्थिती अशी आहे की तिथं रोगापेक्षा इलाज भयंकर असं झालेलं आहे. त्या ठिकाणी खायची जी व्यवस्था आहे, जेवणाची त्यांची 2-3 टाईम जी काही व्यवस्था आहे, हे एकाच ठिकाणी केली जाते. सगळ्या तिथं ठेवलेल्या लोकांनी एका ठिकाणी यायचं, त्यांनी त्यांचं जेवण घ्यायचं, जेवण घेऊन त्यांनी एकत्र जायचं. म्हणजे तिथं ते संपर्कात आले. दुसरी गोष्ट, दिवसभरात सार्वजनिक शौचालय जेवढ्या वेळा ते वापरतायत तिथं, त्या सार्वजनिक शौचालयामध्ये त्यांचं जाणं येणं असल्या कारणास तिथेही त्या संपर्क होतोय आणि तिथेही लागण होण्याची जास्त जास्त तिथं शक्यता आहे. आणि हीच परिस्थिती बालेवाडी आणि अजून इतर काय संक्रमण शिबिर जिथं चालू आहेत त्या ठिकाणी ही अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकंदरीत ही सगळी परिस्थिती पाहता असं लक्षात येतंय की तिथं प्रशासनाची त्याच्यावरती पकड मजबूत नाहीये. मग आपण तिथं हे जी लोक नेतोय, हे आजार बरं करण्यासाठी नेतोय का नेमका आजार वाढवण्यासाठी नेतोय? हा एक खूप मोठा प्रश्न मला पडलेला आहे. दुसरी गोष्ट, वस्ती पातळीवरती पुणे शहरामध्ये म्हणा किंवा आणखीन राज्यभरात असेल, ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टीचा भाग आहे, तिथं सार्वजनिक शौचालय हे कॉमन आहे. सार्वजनिक शौचालय कॉमन असल्यामुळं या नागरिकांचा तिथं वापर होतो. त्याच्यासाठी कॉमन पाणी वापरण्यासाठी कॉमन नळ आहे तिथं. आणि सगळ्यात जास्त प्रसार किंवा जास्त लागण होण्याचं कारण म्हणजे की सार्वजनिक शौचालयाचा वापर केल्यानंतर जेव्हा हे नागरिक तिथनं बाहेर येतात आणि त्यांचा स्पर्श त्या कडीकोंड्यांना, त्या नळाला होतोय. त्यामुळं हे त्या भागामध्ये जास्त पसरत चाललेलं आहे. हे झालं आपल्या स्थानिक पातळीवरती. हीच परिस्थिती जर संक्रमण शिबिर जिथं चालू आहे त्या ठिकाणी असेल, तर मग याचा आणि त्याचा याच्यामध्ये फरक काय नेमका ह्या परिस्थितीमध्ये? म्हणजे थोडक्यात तुम्ही हे नागरिक हितनं उचलले आणि हिथं नेऊन ठेवले, याच्यामध्ये बदल काय? तर मला असं सांगायचं होतं की याच्यामध्ये तातडीने सगळ्या प्रशासकीय अधिकारी असतील, कोण संबंधित लोक असतील, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून तातडीने ह्याच्यामध्ये बदल करावा. अन्यथा हा रोग थांबण्याच्या ऐवजी जास्त मोठ्या प्रमाणात हा वाढण्याची दाट शक्यता आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे रुग्ण तिथं नेलेले आहेत तपासणीसाठी, त्याच्यामध्ये काय रुग्ण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, काय रुग्णांवरती ज्यांच्या काय लक्षणं दिसून येत आहेत किंवा काय लोकांवरती लक्षणं दिसून येत नाही, अशा सगळ्या प्रकारचे जे तिथं नेलेले आहेत तपासणीसाठी, त्यांच्या निगेटिव्ह तपासण्या जर आल्या असतील, त्यांच्या निकालामध्ये, त्यांच्या चाचणीमध्ये जर ते निगेटिव्ह असतील, तर माझं एक असं मत आहे
म्हणजे माझ्यापेक्षा आणखीन बाकीच्यांना बरेच लोकांना याविषयी माहिती असेल वरिष्ठांना, पण एक मी माझं मत म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो, की जर हे लोक परत आपण निगेटिव्ह असली 24 तासाच्या त्यांच्या तपासणीनंतर त्यांना त्यांच्या घरी परत जर सोडण्यात आलं, तर त्या नागरिकांचं, त्या लोकांचं दैनंदिन जीवन जे काय ते विस्कळीत होणार नाही. आणि तपासणीला जात असताना नुसतं हे वैयक्तिक एकटे कोण जात नाहीयेत. त्यांना त्यांचं कुटुंब सोबत घेऊन जावं लागतं आणि त्या कुटुंबासोबत लहान 4 महिन्याची, 5 महिन्याची, काय 10 वर्षाच्या आसपास अशी जी काही मुलं आहेत, ह्यांचे देखील तिथं हाल होत आहेत तिथं. अनेक तिथं रुग्ण असे आहेत, की लहान मुलं पण तिथं घेऊन त्यांच्याबरोबर त्यांना राहायला लागतंय. मग मला सांगा, जर ही लोकं तिथनं तपासणी केल्यानंतर आपापल्या घरी जर पाठवण्यात आले आणि होम क्वारंटाईन करण्याचे त्यांना कडक आदेश जर दिले, तर हे शक्य होऊ शकतं. जेणेकरून शासनाचा आपला खर्च वाचेल आणि त्या खर्चामध्ये, अल्प खर्चामध्ये त्या भागांमध्ये सार्वजनिक शौचालयावरती जास्त लक्ष केंद्रित केलं जाईल. जेणेकरून त्या सार्वजनिक शौचालयाच्या वापरानंतर प्रत्येक 1, 2 ते 3 वेळेस त्याचं सॅनिटायझेशन झालं. त्या कडेकॉर्नरची स्वच्छता केली. 1-2 कर्मचारी तिथे नेमले आत-बाहेर आणि त्या सार्वजनिक शौचालयाच्या बाहेर जर सॅनिटायझिंग टनल्स जर बसवले, नागरिकांना त्याची जनजागृती करून दिली आणि तिथं पोलीस यंत्रणा असेल किंवा कोण असेल त्याच्यावरती एकदम तिथल्या नागरिकांवरती लक्ष ठेवून त्यांना घरात राहायचे कडक आदेश जर दिले आणि मूळ बेसिक जिथनं सुरुवात होती ते सार्वजनिक शौचालय त्याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं तर होम क्वारंटाईनही चांगल्या प्रकारे तिथं होऊ शकतं. अन्यथा हीच परिस्थिती तिथं आहे, तीच परिस्थिती हित आहे. याच्यामध्ये बदल असा काहीच नाहीये आणि याच्यामध्ये बदल होणारही नाहीये. दुसरा एक निर्णय असं कालच्या वृत्तपत्रात वाचण्यात आलं, की कितीतरी कुटुंब स्थलांतर करणार आहे. बरं हे कुटुंब जर स्थलांतर करणार असेल तर ठीक आहे, म्हणजे काहीतरी डिसिजन घेतले म्हणजे ते योग्यच असावं. पण तिथं देखील हेच परिस्थिती. तिथेही लोकं ही जी ठेवण्यात येणार आहे, तिथं मंगल कार्यालय, महापालिकेची शाळा, कॉलेजेस असे काय सगळ्या असे भाग असणार आहे. मग तिथेही जाऊन ही सगळी लोकं एकत्रितच असणार आहे आणि तिथेही प्रश्न जो निर्माण होणार आहे तो सार्वजनिक शौचालयाचाच. म्हणजे फिरून प्रश्न येतोय फक्त सार्वजनिक शौचालयात. ज्याच्यामध्ये आपण सोशल डिस्टन्सिंगला जास्त महत्त्व दिलेलं आहे, ते पाळलं जाणारच नाहीये. त्यामुळं लक्ष जास्त केंद्रित केलं पाहिजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टींवरती. बालेवाडीच्या सेंटरमध्ये परवाच्या दिवशी तर अक्षरशः नागरिकांचे जेवणाचे हाल झाले. स्वच्छता तर नाहीच आहे. सार्वजनिक शौचालयाची पण तीच परिस्थिती. तिथं जेवायला लोकांना सगळेजण एकत्र. विशेष म्हणजे परवाच्या दिवशी यांना कॅरी बॅगमध्ये जेवण दिलं जात होतं. माझ्याकडे सगळे तिथले पुरावे आहेत. तिथल्या केलेल्या रुग्णांनी, नागरिकांनी मला त्यांचे फोन रेकॉर्डिंग्स आहेत. तिथले व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहेत. अक्षरशः नागरिक रडत होते. प्रत्येकाच्या लहान मुलांची काळजी पडलेली आहे आणि अक्षरशः विचित्र परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. तर माझे हात जोडून सगळ्या या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे, की तुम्ही तातडीने याच्यामध्ये लक्ष घाला, त्याची दखल घ्या आणि याच्यामध्ये लवकरात लवकर बदल करा. जेणेकरून आपण सर्वजण, तुम्ही, आम्ही या गंभीर परिस्थिती यामधनं आपण लवकरात लवकर सगळेजण बाहेर पडू. एवढीच माझी इच्छा. धन्यवाद.